Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 12 of chapter number 3 HCF and LCM from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 19 वर प्रॅक्टिस सेट 12 दिलेला आहे. यातील क्वेश्चन नंबर 1 आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. काय विचारलेले आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला HCF फाइंड आउट करायचा आहे, पण कोणत्या मेथडने? तर स्पेसिफिक इथं मेथड दिलेली आहे डिव्हिजन मेथड. आणि HCF फाइंड करून झाल्यावर आपल्याला काय करायला सांगितलेले आहे? रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आत्तापर्यंत आपण HCF फाइंड आउट करण्यासाठीच्या 3 मेथड्स शिकलो आहोत. कोणत्या कोणत्या? क्लास 6 मध्ये असताना आपण अशा प्रकारे HCF फाइंड आउट करत होतो. फॅक्टर्स फाइंड आउट करून मग कॉमन फॅक्टर फाइंड आउट करायचा आणि मग त्यातील हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 11 मध्ये मेथड 2 शिकलो. कशा प्रकारे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड थ्रू आपण HCF फाइंड आउट करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण आणखी एक मेथड शिकलो, व्हर्टिकल अरेंजमेंट करून कशा प्रकारे आपण एकत्रच दिलेल्या नंबरचे प्राईम फॅक्टर्स काढून त्यांचा HCF फाइंड आउट करू शकतो. आता आपण नेक्स्ट मेथड शिकूयात, डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथड यूज करून आपण कशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये HCF फाइंड आउट करू शकतो. आता ही जी डिव्हिजन मेथड आहे ना, ती जे मोठे नंबर्स असतात HCF फाइंड आउट करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. सो आता एक्झाम्पल म्हणून आपण हेच नंबर्स घेऊयात, 25 आणि 40. इथे सगळ्या मेथड्समध्ये आपण याच 2 नंबर्सचे HCF फाइंड आउट केलेले आहेत. चला आता आपण हेच एक्झाम्पल घेऊयात, 25 आणि 40. सो त्यासाठी 40 आपण याच्या आतमध्ये राईट करणार आणि 25 इकडे राईट करणार. 40 काय झाला? डिव्हिडंड, आणि 25 ॲज अ डिवायझर म्हणून आपण इथे राईट करणार. कधीही लक्षात ठेवायचं, कोणतेही 2 नंबर्स जेव्हा दिलेले असतात डिव्हिजन मेथड थ्रू HCF फाइंड आउट करण्यासाठी, तेव्हा मोठा नंबर ॲज अ डिव्हिडंड म्हणून राईट करायचा आणि छोटा नंबर ॲज अ डिवायझर म्हणून राईट करायचा. चला तर मग आता 40ला 25 ने डिवाइड करूयात. 25 2s are 50, पण 50 हा तर मोठा आहे 40 पेक्षा, राईट? सो 25 1s are 25 इथे आपल्याला राईट करावा लागणार. चला तर मग राईट करूयात, 25 1s are 25. पण जो कोशंट आहे 1 तो कुठे राईट करणार? इथे वरती नाही. कोशंट आपल्याला या साईडला राईट करायचा. इथे एक कर्व द्यायचा अशा प्रकारे आणि इथे राईट करायचा कोशंट 1. आता 40 मधून 25 सबट्रॅक्ट करूयात. रिमाइंडर राहतं 15. आता हा जो रिमाइंडर आहे ना, तो होणार डिवायझर, आणि इथे हा जो डिवायझर आहे तो इकडे येणार ॲज अ डिव्हिडंड म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला HCF फाइंड आउट करायचा आहे. यालाच डिव्हिजन मेथड असे म्हणतात. आपली जी डिव्हिजन करण्याची मेथड आहे तशीच आहे सेम, पण थोडासा फरक आहे. काय फरक आहे? तर इथे जो रिमाइंडर असतो तो नंतर डिवायझर होतो आणि जो डिवायझर आहे तो इथे डिव्हिडंड म्हणून वर्क करतो. आलं लक्षात? 15 इथे रिमाइंडर आला, त्यानंतर 25 इकडे डिव्हिडंड म्हणून आतमध्ये गेला. आता 25ला 15 ने आपल्याला डिवाइड करायचे आहे. मग असे किती वेळ करत बसणार? जोपर्यंत आपल्याला 0 रिमाइंडर येत नाही तोपर्यंत आपल्याला हीच प्रोसिजर पुढे करत राहायची आहे. आता 25ला 15 ने डिवाइड करूयात. 15 2s are 30. 30 तर 25 पेक्षा मोठा आहे की नाही? सो 15 1s are 15च इथे आपल्याला राईट करावा लागणार. सो इकडे कोशंट राईट करूयात 1. अशा प्रकारे कर्व द्यायचा इथे आणि इथे कोशंट 1 राईट करायचा आणि इकडे राईट करणार 15 1s are 15. सबट्रॅक्शन करूयात. 25 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 10. आता 10 इथे रिमाइंडर आला, राईट? मग 10 काय होणार? आता इथे 10 हा नवीन डिवायझर बनणार, राईट? आणि हा जो 15 आहे ना इथला डिवायझर, तो जाणार इकडे आतमध्ये डिव्हिडंड म्हणून. डिव्हिडंडचं काम करणार तो आता इथे. आता 10 ने 15ला आपण पुन्हा डिवाइड करूयात. आता इथे 10 1s are 10, राईट? सो कोशंट म्हणून आपण इथे कर्व देऊन इथे 1 राईट करणार आणि इथे 15 मधून 10 सबट्रॅक्ट करणार. 15 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 5 आन्सर मिळते. आता 5 हा नवीन डिवायझर बनणार आणि हा जो 10 आहे ना इथला, तो जाणार इथे आतमध्ये ॲज अ डिव्हिडंड म्हणून. आता 5 ने 10ला डिवाइड करायचे. 5 2s are 10, राईट? 10 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 0. 0 रिमाइंडर आला इथे
आता स्टॉप करायचे. आता आपले इथले निम्मे काम संपलेले आहे. खूप मजा येते ना अशा प्रकारे डिव्हिजन करायला. चला, आता इथे रिमाइंडर 0 आलेला आहे आणि 0 रिमाइंडर येण्याआधी जो लास्टचा डिवायझर होता ना, हा जो लास्टचा डिवायझर आहे तोच आपला असणार आहे HCF. सो 25 आणि 40चा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF काय आला तर 5 आला. आता इथे पाहताय तुम्ही, फर्स्ट मेथडने सुद्धा HCF 5 आला, सेकंड मेथडने 5 आला, थर्ड मेथडने सुद्धा 5 हा HCF आलेला आहे. आणि आता आपण डिव्हिजन मेथड केली तर त्या डिव्हिजन मेथडने सुद्धा आपला HCF 5च आलेला आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये जी मेथड यूज करून HCF फाइंड आउट करायला सांगितलेला आहे ती मेथड तुम्ही यूज करून HCF फाइंड आउट करायचा आहे. आणि जर क्वेश्चनमध्ये मेथडचे नाव इन्क्लूड केलेले नसेल तर तुम्ही आता यावर्षी 7th स्टँडर्डमध्ये आहात, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मेथड 2 आणि मेथड 3 इंट्रोड्यूस केलेली आहे. सो मेथड 2 आणि मेथड 3 पैकी कोणतीही मेथड तुम्ही यूज केली तरीही चालणार आहे. पण जर क्वेश्चनमध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं असेल की तुम्ही डिव्हिजन मेथडच यूज करायची आहे तर तुम्हाला अशा प्रकारे डिव्हिजन मेथडच यूज करावी लागणार आहे. क्वेश्चनमध्ये जर सांगितलं की प्राईम फॅक्टरायझेशन मेथड थ्रू तुम्हाला HCF फाइंड आउट करायचं आहे तर तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन मेथडच यूज करावी लागेल. चला, आता आपण सॉल्व्ह करूयात प्रॅक्टिस सेट 12 मधील क्वेश्चन नंबर 2. फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता तुम्हाला कळलेलं आहे की डिव्हिजन मेथड म्हणजे काय, कशा प्रकारे डिव्हिजन मेथडने आपण HCF फाइंड आउट करतो. तर तुम्ही तुमची नोटबुक घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे आणि माझ्याबरोबर सॉल्व्ह करायला बसायचं आहे. सो फर्स्ट आपण घेऊयात काय दिलेलं आहे फर्स्ट नंबरला तर 275 आणि इथे खाली नंबर दिलेला आहे 525. आता इथे असं पाहायचं नाहीये की बाबा वरचा जो आहे तो डिव्हिडंट आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे तो डिवायझर आहे. अशा प्रकारे आपल्याला HCF फाइंड आउट करताना पाहायचं नाहीये. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की मोठा नंबर हा कायम ॲज अ डिव्हिडंट म्हणून आपल्याला राईट करायचा आणि जो छोटा नंबर दिलेला आहे तो ॲज अ डिवायझर म्हणून आपल्याला राईट करायचा आणि मग आपल्या स्टेप्स कंप्लीट करायला घ्यायचं. आता इथे 275 ने आपल्याला 525 ला डिवाइड करायचे आहे. आता 275 चा टेबल तर आपल्याला येत नाही, हो की नाही. मग काय करायचं, स्टेप बाय स्टेप जायचं. आता 275 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करून पाहूयात. हे पहा, 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे 2 जार किती येतं हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावे लागणार की नाही. सो 2 ने मल्टिप्लाय केल्यावर आपले प्रोडक्ट येते 550. आता 550 हा 525 पेक्षा नक्कीच मोठा नंबर आहे. सो हा राईट करून आपल्याला चालणार नाही. सो वनजाच राईट करावा लागणार. चला आपण राईट करूयात मग. 275 वन्स आर 275. क्वोशंट आपण कुठे राईट केला लक्षात ठेवायचं, वरती नाही राईट करायचा. इथे आपण HCF फाइंड आउट करत आहोत आणि त्याची डिव्हिजन मेथड यूज करत आहोत. सो हे नॉर्मल डिव्हिजन नाहीये, हे HCF फाइंड आउट करण्यासाठीचं डिव्हिजन मेथड आपण फॉलो करत आहोत. सो अशा प्रकारे आपल्याला इथे कर्व द्यायचा आहे आणि इथे क्वोशंट 1 राईट करायचं. आता सबट्रॅक्शन करूयात. 525 मधून 275 सबट्रॅक्ट केल्यानंतर हे पहा, इथे सबट्रॅक्शन मी करून दाखवलेलं आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला डिफरन्स मिळतो 250. लेट्स राईट हिअर 250. आता 250 कशा प्रकारे इथे आपण राईट करायचं आहे. येस, 250 हा आपला काय झाला, नवीन डिवायझर झाला. सो अशा प्रकारे इथे कर्व द्यायचा आणि इथे आतमध्ये काय कोणता नंबर राईट करणार तर या आधीचा जो डिवायझर होता तो इथे राईट करणार. सो 275. आता 250 ने 275 ला आपल्याला डिवाइड करायचं. आता 250 वन जा 250 आणि 2 जा जर घेतलं तर खूप मोठा नंबर येणार, हो की नाही. याच्या डबल होणार ना 250च्या. सो हा एक कॉमन सेन्स आहे की आता मल्टिप्लिकेशन करण्यात वेळ घालवायचा नाही, हो की नाही. कारण मोठा नंबर येणार, 275 पेक्षा मोठा जाणार 250 2 जार. सो आपण इथे डायरेक्टली 1 जार राईट करू शकतो. 250 1 जार 250. सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 25. आता 25 हा काय झाला, नवीन डिवायझर झाला आणि हा जो या आधीचा डिवायझर होता तो होणार इथे डिव्हिडंट. सो इथे आतमध्ये राईट करणार 250. आता 250 ला
25ने डिवाइड करायचं आहे. 25 10s are 250. कॉमन सेन्स आहे, हो की नाही? सो 10s are इथे राईट करूयात आणि इथे राईट करूयात 250. सबट्रॅक्शन करूयात. आला आपला रिमाइंडर 0. आपले काम आता इथे निम्मे संपलेले आहे. आता मग रिमाइंडर 0 येण्याच्या आधीचा डिवायझर काय होता? 25. सो 25 काय झाला? 25 झाला HCF ऑफ 275 and 525. आता इथे आपण HCF तर फाइंड आउट केला, पण पुढचा क्वेश्चन न विसरता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. नाहीतर तुम्ही इथे निम्माच क्वेश्चन सॉल्व्ह करून सोडून द्याल, असं चालणार नाही. पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी? अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रिड्यूस करायचं आहे. आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रिड्यूस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? चला हे पहा, हा नंबर जसा दिलेला आहे तशा प्रकारे आपण इथे राईट करून घेतला. HCF काय आलेला आहे? 25. म्हणजेच 25 ने आपण 275 लाही डिवाइड करू शकतो आणि 525 लाही डिवाइड करू शकतो, राईट? सो चला डिवाइड करूयात. हे पहा, डिवाइड केल्यानंतर काय आन्सर येणार? इथे पहा, इथे मी डिव्हिजन केलेलं आहे. 275 ला 25 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट आलेला आहे 11. सो आणि इथे 525 ला 25 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट आलेला आहे 21. सो याला कशा प्रकारे अरेंज करणार? हे पहा, 25 ने 275 ला डिवाइड केल्यानंतर 11 कोशंट आला, आन्सर आले. सो 11 इकडे राईट केला. 25 ने 525 ला डिवाइड केल्यानंतर आन्सर आलेले आहे 21. मग आता कशा फॉर्म मध्ये राईट करणार आपण? तर 11/21 अशा फॉर्म मध्ये आपण राईट करणार. चला राईट करून घेऊयात. 11/21. So this is the simplest form of 275/525. Let's write our final answer. The HCF is equal to 25 and the simplest form is 11/21. Let's solve second question. आता इथे 76/133 दिलेला आहे. सो 133 कुठे राईट करणार? आपण इथे आतमध्ये. आणि 76 हा स्मॉल नंबर आहे, सो तो आपण इथे राईट करणार ॲज अ डिवायझर म्हणून. आता 133 ला 76 ने डिवाइड करूया. सो 76 1 जार 76 आणि 76 2 जार किती होतं? 152. तर 152 हा मोठा नंबर आहे 133 पेक्षा, राईट? सो इथे आपल्याला 76 1 जार 76च राईट करावं लागेल. सो कोशंट इथे राईट करूयात 1 आणि 76 अशा प्रकारे इथे खाली राईट करूयात. आणि 133 मधून 76 सबट्रॅक्ट करूयात. हे पहा, सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला डिफरन्स मिळतो 57. सो इथे राईट करणार 57. आता 57 हा इथला रिमाइंडर आलेला आहे. आता हा जो रिमाइंडर आहे तो काय बनणार? तो नवीन डिवायझर बनणार आणि हा जो जुना डिवायझर आहे तो होणार डिव्हिडंड. सो इथे आतमध्ये राईट करणार 76. आता 57 ने 76 ला डिवाइड करायचं आहे. सो 57 1 जार 57. 76 मधून 57 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला हे पहा, सबट्रॅक्शन इथे केलेले आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 19. सो इथे आपण 19 राईट करून घेऊयात. आता हा जो 19 आलेला आहे डिफरन्स, तो झाला इथला नवीन डिवायझर आणि हा जो जुना डिवायझर आहे तो इथे आतमध्ये राईट करणार आणि तो कशाप्रमाणे वर्क करणार? तर डिव्हिडंड प्रमाणे वर्क करणार. चला आता 57 ला 19 ने डिवाइड करूयात. 19 1 जार 19, 19 2 जार, येस 19 2 जार 38, 19 3 जार 57. सो 3 इथे राईट करणार ॲज अ कोशंट आणि इथे 57 मधून 57 सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपले आन्सर और आपला रिमाइंडर आलेला आहे 0. सो आता इथे आपले निम्मे काम संपलेले आहे. 0 रिमाइंडर येण्याआधीचा जो डिवायझर होता तोच काय असणार आहे? HCF असणार आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. सो लेट्स राईट हिअर द HCF इज इक्वल टू 19. आता इथे रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म, HCF फाइंड आउट करून आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये याला रिड्यूस करायचं आहे. त्यासाठी आपण इथे राईट करूयात 76/133. आता 19 हा HCF आलेला आहे, म्हणजे 19 ने आपण 76 लाही डिवाइड करू शकतो आणि 133 लाही डिवाइड करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता तुमचा 19चा टेबल लर्न आहे ना? 19च्या टेबलमध्ये 76 ही आहे आणि 133 सुद्धा आहे.
कोणत्या प्लेसवर 76 आहे हे पहा, 4th प्लेसवर 76 आहे आणि 7th प्लेसवर 133 आहे. सो 19 4s are 76 आणि 19 येस 7s are 133. सो इथे काय आन्सर येणार आपले 4/7. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 76 upon 133. Let's write our final answer. The HCF is equal to 19 and the simplest form is 4/7. Now next नंबर दिलेला आहे 161/69. आता इथे 161 काय बनणार तर डिव्हिडंड आणि 69 ॲज अ डिवायझर म्हणून इथे काम करणार. कायम कायम लक्षात ठेवायचं, मोठा नंबर आतमध्ये छोटा नंबर बाहेर. चला आता 69 ने 161 ला डिवाइड करूया. तर 69 2s are 138. ओके 3 जर आपण घेतलं तर 161 पेक्षा नक्कीच मोठा नंबर येईल. सो आपण इथे 2 घेऊयात 138. कोशंट म्हणून 2 इथे राईट करूयात आणि इथे राईट करूयात 138. सबट्रॅक्शन करूयात. हे पहा सबट्रॅक्ट केल्यानंतर कशातून काय सबट्रॅक्ट केलं आपण तर 161 मधून 138 सबट्रॅक्ट केलेलं आहे. मग आपले आन्सर डिफरन्स काय आलेला आहे 23. तो इथे राईट करूया 23. आता इथे 23 हा जो रिमाइंडर आलेला आहे तो काय बनणार तो नवीन डिवायझर बनणार आणि जो जुना डिवायझर आहे तो ॲज अ डिव्हिडंट म्हणून इथे आपण आतमध्ये राईट करणार. आता हे असे कधीपर्यंत करायचे येस व्हेरी गुड, तुमचं तर पाठच झालं. जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे. चला आता 69 ला 23 ने डिवाइड करूयात. 23 1s are 23, 23 2s are 46, 23 3s are 69. जर तुम्हाला 23चा टेबल येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून फाइंड आउट करू शकता की 23 3s are किती होतं. सो हे पहा 69 आलेलं आहे. इथे राईट करूयात 3 ॲज अ कोशंट म्हणून आणि 69 मधून 69 सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपले आन्सर येते 0. आता इथे 0 आलं की नाही, आता आपले अर्धे काम संपलेलं आहे. आपला अर्धा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. रिमाइंडर 0 येण्याच्या आधीचा डिवायझर कोणता होता तर 23. मग 23 काय झाला 23 झाला HCF कोणाचा तर 161 आणि 69चा. ओके आता इथे आपला हाफ क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. आपण HCF फाइंड आउट केलेला आहे डिव्हिजन मेथडने. पुढे काय करायला सांगितलेलं आहे तर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला रिड्यूस करायला सांगितलेलं आहे. कशाला तर 161 आणि 69ला. सो चला रिड्यूस करूया. तर अशा प्रकारे आपण दिलेला नंबर ॲज इट इज राईट करणार. HCF काय आलेला आहे 23. सो दिलेल्या नंबर्सला 23 ने आपण डिवाइड करू शकतो. चला तर मग 23 ने डिवाइड करूयात. आता 23च्या टेबलमध्ये 7th प्लेसवर आहे 161 आणि 3rd प्लेसवर आहे 69. सो इथे आपण इथल्या इथे कट करून आपले आन्सर राईट करू शकतो किंवा अशा प्रकारे तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथड यूज करून कोशंट फाइंड आउट करू शकता. हे पहा 161ला 23 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट आलेला आहे 7, रिमाइंडर आलेला आहे इथे 0. तसेच 69ला 23 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट 3 आलेला आहे आणि रिमाइंडर आलेला आहे 0. चला तर मग आपण डिवाइड करूयात. 23 7s are 161 आणि 23 3s are 69. सो 7 आणि इथे आलेला आहे 3. सो कशा फॉर्ममध्ये राईट करणार 7/3. चला आता आपण फायनल आन्सर आपले राईट करूयात. द HCF इज 23 अँड द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 161/69 इज 7/3. इथे आपला प्रॅक्टिस सेट 12 मधील क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.